श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, या 12 एप्रिलला चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे आणि त्या दिवशीच हनुमानांचा जन्म झाला आहे. त्यामुळे या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते. माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यामुळे या चैत्र पौर्णिमेला आणि हनुमान जयंतीला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या पारंपरिक हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीचं विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी हनुमानांची विधिवत पूजा केल्याने, उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील जे काही दुःख आहे तर ते दूर होतात आणि त्याच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. असं म्हटलं जातं की हनुमान हे जी देवता आहे तर ती इच्छापूर्ती देवता आहे. तर हनुमान जयंती ही सकाळी साजरी केली जाते. अनेक ठिकाणी सकाळीच लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान केले जाते आणि सकाळीच लवकर जन्मवेळ ही साजरी केली जाते. त्याचबरोबर हनुमानांना त्यांच्या आवडत्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात. हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली सेवा आणि उपाय सांगणार आहे. आणि ह्या सेवा आणि उपाय जर तुम्ही उद्या 12 एप्रिलला हनुमान जयंतीला जर केल्या तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. रामबाण प्रभावी उपाय मानला जातो. हा उपाय जर आपण हनुमान जयंतीला केला तर हनुमान आपल्यावरती प्रसन्न तर होतातच आणि त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करतात. तर हे असे अत्यंत प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. हनुमानांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे श्रीराम यांची सेवा. जेव्हा आपण प्रभू श्रीरामांची सेवा करतो त्यावेळेस हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यामुळेच आपल्याला या भगवान हनुमानांच्या जन्मदिवशी श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. या दिवशी तुम्हाला 11 आवर्तने ही रामरक्षा स्तोत्राची करायची आहेत किंवा तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण देखील करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हनुमान स्तोत्र हे देखील पठण करायचं आहे. तर हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी हनुमान स्तोत्र जे आहे तर ते पठण करणं अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. जर तुम्ही या हनुमान जयंतीला ह्या 2 सेवा केल्या आणि मनोभावे आपल्या हनुमान देवांची पूजा केली तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे भगवान हनुमान पूर्ण करतील आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे असतील, जे काही संकट असतील ती दूर करून देतील. यानंतर मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आता तुमच्या ज्या अडचणी असतील किंवा तुमच्या इच्छेनुसार जे तुमचे उपाय करण्यासारखे असतील ते तुम्हाला करायचे आहेत. तर पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छोट्या मोठ्या काही ना काही इच्छा ह्या असतात आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात. त्यासाठीच ती व्यक्ती खूप मेहनत करत असते, तडजोड करत असते आणि ती खूप कष्ट मेहनत करून देखील कधीकधी इच्छा ही पूर्ण होत नाही. आपल्या या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, देवाची कृपा आपल्यावरती होत नाही. म्हणूनच आपल्याला या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी काही प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींना जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होते. आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते. तर पहा, तुम्हाला तुमच्या ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळाला कुंकवाच्या किंवा सिंदुराच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे स्वास्तिक त्यावरती काढायचं आहे. त्यावरती एक लाल फूल ठेवायचं आहे आणि हे नारळ आणि फूल तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे.
ज्यावेळेस तुम्ही हे नारळ हनुमानांच्या चरणी अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत हे नारळ अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 3 वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. आता तिथे समोर गर्दी असते तर मग तिथे जागा नसेल तर एका साईडला बसून तुम्ही हे हनुमान चालिसेचं 3 वेळा पठण करू शकता. यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो नवरा बायकोमध्ये जर भांडण तंडा होत असेल, क्लेश होत असेल, घरामध्ये सतत क्लेश तंडा होत असेल आणि नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला 2 लवंग ठेवायचे आहेत. थोडासा शेंदूर त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. आणि लवंग घेताना कुठे तुटल्या फुटलेल्या घेऊ नका. चांगल्या आणि पुढे फूल असणाऱ्या 2 लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत. शेंदूर घ्यायचा आहे आणि विड्याचं पान घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला सर्व मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता पहा, हा उपाय तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच हा उपाय मंदिरामध्येच जाऊन करा. जर मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नसेल तर घरी तुमच्या जर हनुमानांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही हा उपाय करू शकता. आता पहा, हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही, तुम्ही घरीच हे पान अर्पण केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते पान परत मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायचं आहे. त्यावेळेस तुम्ही हे पान अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हनुमानांकडे सुखी संसारासाठी विनवणी करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये जे दुःख दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी, तुमचे मतभेद टाळण्यासाठी तुम्हाला हनुमानांना प्रार्थना करायची आहे. यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर ते तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट, अडचणी, दुःख आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत एकामागून एक अडचणी येत असतील, त्या पैशाबाबतीत असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, तुमच्या कुटुंबावरती सतत विघ्न, दारिद्र्य येत असेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे, ती प्रगती होत नसेल, जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रुईची 11 पानं घेऊन यायची आहेत. आता रुई ही हनुमानांना किती प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे रुईची 11 पानं तुम्हाला घेऊन यायची आहेत. घरी घेऊन आल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायची आहेत. धुवून काढल्यानंतर तुम्हाला अष्टगंध, चंदन आणि कुंकू हे तिन्ही गोष्टी मिक्स करून श्रीराम असं प्रत्येक पानावरती तुम्हाला लिहायचं आहे. आता पहा, तुम्हाला कसं लिहायचं आहे. तुमच्या उजव्या हाताजवळचं करंगळीजवळचं जे बोट आहे तर त्या बोटाने तुम्हाला त्या पानावरती राम, श्रीराम असा शब्द लिहायचा आहे. थोडीशी पेस्ट करायची आहे पाणी टाकून. यानंतर तुम्हाला या पानाची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला या हनुमान जयंतीला हनुमानांच्या गळ्यामध्ये अर्पण करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि आपल्या या 33 कोटी देवी देवतांचं कोणतं तरी प्रिय फळ आणि फूल हे असतं. मध्येच हनुमानांना प्रिय असणारं रुईची पानं आणि रुईची फुलं ही अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी भगवान हनुमानांना तुम्हाला रुईच्या पानांची माळ आणि रुईची फुलं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक रुईची माळ जी आहे पानांची ती तुम्हाला हनुमानांना अर्पण या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला हनुमानांना या दिवशी नैवेद्य स्वरूपामध्ये फुटाणे आणि गूळ हा अतिशय प्रिय आहे हनुमानांना. त्यामुळे तुम्हाला या दिवशी फुटाणे आणि गूळ हे अर्पण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे जे 3 उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.